एक्झिक्यूट स्टेटमेंट मल्टिपल टाइम्स म्हणजे काय, की तुम्हाला अनलिमिटेड टाइम्स तुम्ही काय करू शकताय, तुम्हाला जे पाहिजे ते मेसेजेस तुम्ही राईट करू शकताय, पाहिजे ते मेसेजेस तुम्ही काय करू शकताय, प्रिंट करू शकताय, राईट, विदाउट युझिंग एनी मॅन्युअल वर्क, राईट. दॅट इज कॉल्ड ॲज अ लूप्स केस. मग लूप्सचा यूज कसा करू शकतो ते आपण प्रॅक्टिकली बघू. बिफोर देअर देर हॅव और वी हॅव टू टाइप्स ऑफ two types of two types of loops are available in the shell scripting. First one कोणता आहे, रेंज बेस्ड लूप. कोणता आहे, रेंज बेस्ड लूप. आता रेंज बेस्ड लूप काय असतो, फॉर एक्झाम्पल लेट मी राईट हिअर, दॅट इज नथिंग बट द सॉरी एक्झाम्पल इज फॉर लूप. ठीक आहे. रेंज बेस्ड लूप म्हणजे काय, आपण एक पर्टिक्युलर रेंज देऊ शकतो, राईट. रेंज म्हणजे काय तुम्हाला 1 to 100 नंबर्स प्रिंट करायचा आहे, दॅट इज अ रेंज. रेंज कुठेपर्यंत आहे, 1 पासून स्टार्ट होते आणि 100 पर्यंत एंड होते. आफ्टर दॅट आय वॉन्ट टू प्रिंट द 100 to 10,000 नंबर्स. इट मीन्स रेंज कुठून स्टार्ट झाली, 100 पासून स्टार्ट झाली आणि 10,000 पर्यंत एंड झाली, राईट. दॅट इज नथिंग बट द रेंज बेस्ड लूप. अँड सेकंड वन इज सेकंड वन इज कंडिशनल बेस्ड लूप. कंडिशनल बेस्ट लूप. आता कंडिशनल बेस्ड लूपचं एक्झाम्पल काय, कंडिशनल बेस्ड लूप म्हणजे कोणते, फॉर एक्झाम्पल वाईल लूप. वाईल काय असतं रे, वाईल म्हणजे काय, एक कंडिशनल स्टेटमेंट आहे. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, इफ समथिंग इज अ हॅपन देन आय वॉन्ट टू प्रिंट समथिंग. म्हणजे काय झाली, एक कंडिशन झाली. कंडिशन काय, जर हे झालं तर, राईट. असे म्हणजे काय झाले, कंडिशनल बेस्ड लूप, राईट. वाईल म्हणजे काय, एखादी कंडिशन आहे. आता कंडिशन काय असणार आहे, जर कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला काय करायचंय, तो लूप आहे तो एक्झिक्यूट करायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं रेंज बेस्ड लूप आहे, हा एक्झिक्यूट कसा होणार आहे, त्याच्यासाठी आपण रेंज देणार. मिनिमम रेंज किती दिली, 1 दिली. मॅक्सिमम रेंज किती दिली, 1000 दिली, राईट. मग त्याच्या अकॉर्डिंगली हा काय करेल, फॉर लूप एक्झिक्यूट करेल. याच्यानंतर कंडिशनल बेस्ड लूप म्हणजे काय, जोपर्यंत एखादी कंडिशन ट्रू आहे, मी काय म्हणतोय, जोपर्यंत एखादी कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत लूप एक्झिक्यूट करायचा. ज्यावेळेस कंडिशन फॉल होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली लूप काय करायचा, तिथून त्या लूपला स्टॉप करायचा. दॅट इज नथिंग बट द कंडिशनल बेस्ड लूप. दोन्हीचं मिनिंग समजते सगळ्यांना, एव्हरीवन. मिनिंग लक्षात घ्या, आपण एक्झाम्पल बघूयात पण मिनिंग लक्षात घ्या आधी. कळतंय की नाही कळतंय. येस सर. रेंज बेस्ड लूप काय असतात, मिनिमम रेंज आणि मॅक्सिमम रेंज आपण देणार आहोत, राईट. एक्झिक्यूट कसा होणार, अकॉर्डिंग टू द रेंज व्हॉट एव्हर वी डिफाइंड, राईट. अँड आफ्टर दॅट कंडिशनल बेस्ड लूप काय आहे, कंडिशनल बेस्ड लूप काय आहे रे, कंडिशनल बेस्ड लूप आहे काय, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, जोवर कंडिशन ट्रू आहे, मी काय म्हणलो परत एकदा बघा, जोवर कंडिशन आपली ट्रू आहे, राईट, तोपर्यंत काय करायचंय तुम्हाला, तो लूप तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे, राईट. आणि ज्यावेळेस कंडिशन आपली फॉल्स होईल ऑटोमॅटिकली त्या लूप मधून काय झाली पाहिजे, तो लूप ब्रेक झाला पाहिजे. दॅट इज नथिंग बट द कंडिशन. म्हणजे कंडिशन एक टाकलेली असेल, त्या कंडिशन नुसार आपला लूप एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, राईट. लेट्स सी वन एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमच्या थोडंसं लक्षात येईल. लेट मी ऍक्सेस session ssh remote host, specify username ec2-user, advanced ssh, use private key, and linux is our private key. Click on open, click on ok, right. This is our linux operating system. ठीक आहे. आता याच्यावरती काय करतो, फॉर लूपचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. फॉर लूप मध्ये सुरुवातीला आपण काय बघूयात, रेंज बेस्ड लूप आपण कसे डिफाइन करायचे. ठीक आहे. आता रेंज बेस्ड लूप साठी मी काय करतो, एक मिनिट, फॉर लूपचे एक्झाम्पल बघू. फॉर लूप एक्झाम्पल फॉर लूप एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल
मला काय करायचं बघा, 1 to 10. आता सुरुवातीला आपण काय करू, 1 to 10 नंबर मला प्रिंट करायचे आहेत. ठीक आहे. आता एक नंबर प्रिंट करायला आपण काय करतो, इको 1. सेकंड नंबर प्रिंट करायला इको 2, इको 3, इको 4 असं मला मॅन्युअल वर्क नाही करायचं. मला काय करायचं आहे, स्मार्ट वर्क करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला लूपचा यूज करायचा आहे इथे, राइट? सुरुवातीला मी इथे काय करतो, एक शबांग घेतो, राइट? त्याच्यानंतर बेन बॅश, बेन बॅश. याच्यानंतर मी काय करतो, इथे एक मी फॉर लूप ऍड करतो. आता फॉर लूप कसा असतो बघा, फॉर घ्यायचा त्याच्यानंतर पॅरेंथेसिस घ्यायचं आणि रेंज तुम्हाला डिफाईन करायची. आता फॉर लूप कशासाठी असतो गाईज? फॉर लूप कशासाठी मी आत्ताच सांगितलं. फॉर लूप म्हणजे कोणता? रेंज बेस्ड लूप. रेंज तुम्हाला द्यायचा आहे. आता इथे सुरुवातीला मिनिमम रेंज देऊ आणि तो एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू, मीन रेंज. आता आय इज अ व्हेरिएबल, आय इज इक्वल्स टू 1. याचा अर्थ काय, की आय मध्ये काय कोणती व्हॅल्यू आहे, 1 व्हॅल्यू आहे. ही मिनिमम रेंज झाली, फॉलोड बाय सेमीकॉलन, राईट? याच्यानंतर मी काय करतो, स्पेस देतो. आयला कुठपर्यंत ट्रॅव्हल करायचंय, मिनिमम नंबर 1 झाला, मॅक्सिमम नंबर किती घ्यायचा आहे, 100 घ्यायचा आहे का? मग 100च्या नुसार आपण काय करू शकतो, आयलाच काय करायचं, लेस दॅन इक्वल्स टू 100 घेतला. ठीक आहे. म्हणजे मीन रेंज किती आहे गाईज, 1 आहे. मॅक्स रेंज किती आहे, 100 आहे, राईट? फॉलोड बाय सेमीकॉलन अगेन. आणि याला काय करायचंय, इन्क्रिमेंटल फॉर्मॅटमध्ये पुढे जायचंय. इन्क्रिमेंटल म्हणजे समजतंय, इन्क्रिमेंटल डिक्रिमेंटल काय असतं रे? वाढणे, कमी होणे, डिक्रीमेंट म्हणजे कमी, राईट, इन्क्रीमेंट म्हणजे राईट, वाढणे. राईट. 1 to 100 मध्ये जायचं म्हटल्यानंतर काय असणार आहे, इन्क्रिमेंटल असणार आहे. तर काय करायचं, आयला काय करायचं, इन्क्रिमेंटल सिम्बॉल द्यायचा. इन्क्रिमेंटल सिम्बॉल कसा असतो, डबल प्लस असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये बघा, मिनिमम रेंज किती आहे, 1 आहे. मॅक्सिमम रेंज किती आहे, 100 आहे. त्याला काय करायचं, तुम्हाला इन्क्रिमेंटल फॉर्मॅटमध्ये ठेवायचं आहे. लेट मी ऍड हिअर द पॅरेंथेसिस अगेन. मी काय करतो, याला एका पॅरेंथेसिस मध्ये ठेवतो. त्याच्यानंतर याला ऑपरेशन करायला सांगायचं आहे. त्याच्यासाठी लूप मध्ये बघा, डू नावाचा एक ऑपरेटर असतो. डू काय काम करतो, की प्रिंट कर. थोडक्यात काय, ऑपरेशन कर. डू म्हणजे मराठी मिनिंग काय असतं डूचं, की आपल्याला काहीतरी करायचं आहे, राईट? सिमिलर लाईक अ डू हा याचं एक सिम्बॉलिक मिनिंग आहे लूपमध्ये, की आता काय करायचं, तुम्हाला ही रेंज दिली आहे, मीन रेंज दिली आहे, मॅक्स रेंज दिली आहे आणि त्याला इन्क्रिमेंटल फॉर्मॅटमध्ये प्रिंट करायचं आहे 1 to 100 नंबरला. याच्यानंतर मला सांगा, की एखादा मेसेज प्रिंट करायला आपण काय करतो, कमांड कोणती घेतो रे, इको. इको. इकोला घ्यायचं आणि मला इथे काय करायचं आहे, 1 to 100 नंबर प्रिंट करायचा, तर कोणत्या व्हेरिएबलला मला इथे प्रिंट करावं लागेल, व्हेरिएबल कोणता घ्यावा लागेल, आता कोणता तरी व्हेरिएबल आय. प्रिंट करावं लागेल. एक्झॅक्टली, आयला प्रिंट. त्याच्यासाठी ऑब्विसली काय करायचंय, तुम्हाला डॉलर घ्यायचंय, त्याच्यानंतर आय घ्यायचंय, राईट? याच्यानंतर याच्यानंतर काय करायचंय, तुम्हाला लाईनला तुम्हाला एंड करायचंय. मी डन करून लाईनला एंड करतो. ठीक आहे, इतकंच ऑपरेशन आहे. बिनबॅश घेतला, शबांग 1 to 100 नंबर मला प्रिंट करायचे आहेत. त्याला ऑपरेशनला डू करायला सांगितलं. इको आयला प्रिंट करायचंय, कारण का आय मध्ये 1 आहे, आय मध्ये 100 सुद्धा आहे. आयला आपण काय दिली, रेंज दिली. आय कुठपर्यंत जायचंय, 1 to 100 पर्यंत आयला घेऊन जायचंय, राईट? इट मीन्स आय प्लस प्लस आहे, राईट? आयला काय करायचंय, 1 2 3 4 अप टू द 100 पर्यंत घेऊन जायचंय. याच्यानंतर त्याच व्हेरिएबलला मी इथं प्रिंट करतोय आणि त्याच्यानंतर लाईन एंड करतोय बाय युजिंग द डन, राईट? लेट मी कॉपी दिस आणि त्याच्यानंतर मी काय करतो, इकडे येतो. याच्यामध्ये मी फाईल क्रिएट करतो, व्ही आय, समजा फॉर लूप डॉट एस एच नावाची. जस्ट क्लिक ऑन एंटर, राईट? इन्सर्ट मोड ऍक्टिव्हेट, देन लेट मी पेस्ट हिअर, क्लिक ऑन ओके, राईट? याच्यानंतर काय करतो, एस्केप करतो आणि फाईल सेव्ह करतो. जस्ट क्लिक ऑन एंटर. नाव आय वॉन्ट टू एक्झिक्यूट दिस फाईल. फाईल कशी एक्झिक्यूट करायची, पटापट बोलायचं. फाईल एक्झिक्यूट एस कशी एच फाईल नेम. करायची, राईट? एस एच फॉर लूप डॉट एस एच. जस्ट क्लिक ऑन एंटर. झाले का प्रिंट नंबर, किती नंबर प्रिंट झाले, 1 to 100, राईट? आता मला काय करायचंय, 1 to 99 पर्यंत मला नंबर प्रिंट करायचे. कसे करता येईल रे, याच्यामध्ये कुठे चेंजेस करता येतील, 1 to 99 पर्यंत मला चेंज करायचे. आय आय इज लेस देन इक्वल टू 99 करून. लेस दॅन इक्वल्स टू, अदरवाईज काय करायचं, आय इज लेस दॅन फक्त घ्यायचं. तो जो इक्वल्स टू आहे त्याला काढून टाकू शकताय तुम्ही, राईट? म्हणजे याच्या अकॉर्डिंग सुद्धा होऊ शकतं. याचं मिनिंग काय झालं, आता आय न 1 पासून ट्रॅव्हल करायचं आणि कुठेपर्यंत जायचं, लेस दॅन 100. लेस दॅन 100 म्हणजे काय, 99, बरोबर ना? तर त्याच्या अकॉर्डिंगली करू शकताय. त्याच्यानंतर सेव्ह करा.
एक्झिट करा आणि परत ती फाईल रन करा. झाले का 99 पर्यंत प्रिंट? दॅट्स इट, राईट? दॅट इज नथिंग बट द फॉर लूप. फॉर लूप काय? व्हॉट इज अ फॉर लूप अगेन? हे इंटरव्ह्यू मध्ये विचारतात तुम्हाला, ठीक आहे? दॅट इज नथिंग बट द रेंज बेस्ड लूप. अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट वी कॅन डिफाईन हिअर मीन रेंज ॲज वेल ॲज द मॅक्स रेंज. मीन रेंज दिली 1, मॅक्स रेंज 10 द्या, 10,000 द्या, 1,00,000 द्या. अकॉर्डिंग टू द लूप इज गोइंग टू एक्झिक्युटेड, राईट? आता तुम्हाला मायनस मध्ये सुद्धा नंबर प्रिंट करता येतात. मायनस मध्ये म्हणजे काय, की जसं आपण 1 to 10 पर्यंत नंबर प्रिंट करू शकतो, तसं 10 to 1 पर्यंत सुद्धा नंबर आपण प्रिंट करू शकतो, राईट? पण आपण ते काय करू, आपण व्हाईल मध्ये बघू. आता पुढचा कोणता आहे? रेंज बेस्ड लूप आपण बघितला. दॅट इज नथिंग बट द फॉर लूप. त्याच्यानंतर कंडिशनल बेस्ड लूप आपल्याला बघायचं. कंडिशनल बेस्ड लूप म्हणजे काय? बाय युजिंग द व्हाईल लूप वी कॅन अचीव द कंडिशनल बेस्ड लूप. लेट मी राईट हिअर व्हाईल लूप एक्झाम्पल. व्हाईल लूपचं एक्झाम्पल बघा कसं असणार आहे. आता मला काय करायचं आहे बघा, सुरुवातीला एक शबांग घेऊ. ॲज इट इज मी काय करतो इथे, कॉपी पेस्ट करतो शबांग, राईट? देन देन याच्यामध्ये मला काय करायचं आहे, की मला एक नंबर घ्यायचा आहे, एक रेंज घ्यायची आहे, की 10 पासून मला मायनस मायनस करत यायचा, 10 9 8 7 6 5 4 3 2 1 पर्यंत यायचं आहे, ठीक आहे? त्याच्यासाठी मी एक मॅक्स रेंज घेतो, आय इज इक्वल्स टू 10. अगेन मी व्हेरिएबल कोणता घेतोय? आयच घेतोय, राईट? आय मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे आता? 10 व्हॅल्यू स्टोअर आहे, राईट? याच्यानंतर मला काय करायचंय आता, आता मला कंडिशन द्यायची आहे. कंडिशन काय द्यायची, की अशी कंडिशन द्यायची जोपर्यंत नंबर आपला 0 पर्यंत येत नाहीये. मी काय म्हणतोय, जोपर्यंत नंबर आपला 0 पर्यंत पोहोचत नाहीये तोपर्यंत याला काय करायचं, प्रिंट करायचं. ज्यावेळेस 0 पर्यंत पोहोचेल त्यानंतर लूप एक्झिक्यूट करायला बंद करायचं, ठीक आहे? त्याच्यासाठी मी एक कंडिशन घेतोय. कंडिशनसाठी कोणता घ्यायचा असतो? व्हाईल घ्यायचा. व्हाईल नंतर इथे मी काय करतो, स्क्वेअर ब्रॅकेट घेतो. याच्यामध्ये मी कंडिशन राईट करतो. एक मिनिट, इथं स्पेस द्यायचं, ठीक आहे? याच्यानंतर मी कंडिशन राईट करतो. कंडिशन अशी राईट करतो, की $i याला काय करतो मी, निगेटिव्ह फॉर्मॅटमध्ये घेतो. निगेटिव्हसाठी -GE घ्यायचा, ठीक आहे? त्याला कुठपर्यंत घेऊन जायचं आहे? जिथपर्यंत 0 आहे तिथपर्यंत. म्हणजे आय ची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. आय ची व्हॅल्यू मला मायनस करायची आहे. आय ची सध्या व्हॅल्यू किती? 10. 10 ला मला मायनस करायचं आहे एक न, म्हणजे 9 7 6 8, राईट? आय मीन 5, त्याच्यानंतर 4 3 2 1 0 पर्यंत घेऊन जायचंय. म्हणजे कंडिशन काय? आय ला मला काय करायचंय, मायनस करायचंय अप टू द और टिल 0 पर्यंत. आणि त्याच्यानंतर काय करायचंय, हे ऑपरेशन मला परफॉर्म करायचंय. आता हे ऑपरेशन परफॉर्म करायला मी डू यूज करतो, राईट? याच्यानंतर याला मला प्रिंट पण करायचंय. मेसेजला मला प्रिंट करायचंय. म्हणजे मी प्रिंट कोणाला करणार? व्हेरिएबलला प्रिंट करणार, राईट? व्हेरिएबल कोणता आहे? अगेन आय आहे, राईट? याच्यानंतर मी काय करतो, आणखीन एक मी लाईक एक डिक्रिमेंटल ऑपरेटर सुद्धा देतो. म्हणजे मगाशी जसा इन्क्रिमेंट दिला होता, तसा आता मी काय करतोय, डिक्रिमेंटल ऑपरेटर देतोय. म्हणजे जसं मगाशी आपण प्लस प्लस केलं होतं, तसं आता मी फक्त मायनस मायनस करतोय. म्हणजे काय करेल हा, 10 पासून तो मायनस मायनस करत करत कुठेपर्यंत येईल? 0 पर्यंत येईल, राईट? मग 0 पर्यंत आल्यानंतर, 0 पर्यंत आल्यानंतर ज्यावेळेस 0 ही सिच्युएशन त्याला दिसेल, म्हणजे 0 पर्यंत नंबर दिसेल, त्यानंतर लूप एक्झिक्यूट करायचा, बंद करायचा, ठीक आहे? आणि याच्यानंतर मी काय करतो, लाईन डन करतो. अगेन बघा, फॉर लूपचं एक्झाम्पल बघा. पहिला शबांग ऍड केला, एक सिच्युएशन आय मीन एक रेंज दिली, 10 पासून आपल्याला काय करायचंय, नंबर प्रिंट करायला चालू करायचे. मग ते नंबर कसे पाहिजे? नंबर मला निगेटिव्ह पाहिजे. निगेटिव्ह म्हणजे काय? त्याला डिक्रिमेंट करायचंय, राईट? त्याच्यासाठी मी सुरुवातीला काय केलं, कंडिशन ऍड केली. कंडिशन कोणती आहे? $i मायनस करायचंय, म्हणजे 10 ला मायनस करायचंय 0 पर्यंत. ही कंडिशन मी काय केली, व्हाईल लूपला दिली. याच्यानंतर डू म्हणजे काय? ऑपरेशन करा. ऑपरेशन कोणतं करायचंय? इको $i ला प्रिंट करायचंय, म्हणजे 10 ला प्रिंट करा. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करायचंय, लेट आय मायनस मायनस, म्हणजे 10 ची परत 9 व्हॅल्यू होईल, परत 9 प्रिंट होईल, राईट? परत काय करेल, लूप इथं येईल, इथं परत तो मायनस मायनस करेल, परत तो वरती जाईल, 9 ची व्हॅल्यू 8 होईल, 8 परत इथं येईल, 8 आणि 0 मध्ये चेक करेल. याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू 0 कधी होते ते आधी चेक करेल. या दोघांची व्हॅल्यू 0 नाहीये, याचा अर्थ लूप काय? ट्रू आहे. ट्रू झाला तर परत तो खाली येईल, डू मध्ये, इको मध्ये जाईल, इथं 8 प्रिंट करेल, परत खाली येईल, 8चं काय होईल, मायनस मायनस आहे म्हटल्यानंतर 7 होईल, परत तो वरती जाईल, इथून तो या लूप मध्ये परत येईल,
7 मायनस 0 म्हणजे 7 0 पर्यंत गेलाय का? नाही गेलेला अजून. परत डू करायचंय. डू म्हणजे परत त्याला प्रिंट करायचंय. 7 ला प्रिंट करेल. परत तो लेट आय मायनस मायनसला येईल. 7चं काय होईल? -1 होईल, 6 होईल. परत तो वरती जाईल. परत इथं 6 येईल. 6 मायनस 0 पर्यंत आलाय का? नाही आलेला. परत डू, परत प्रिंट, परत त्याची व्हॅल्यू 5 होईल. परत तो वरती येईल अप टू द 0 पर्यंत. ज्यावेळेस इथं एक व्हॅल्यू 0 येईल, 0 निगेटिव्ह साइन 0 या दोन्ही कंडिशन मॅच झाल्या. आता काय होणार? तुमचा व्हाईल लूप फॉल्स होणार आणि व्हाईल लूप फॉल्स झाल्यानंतर इथून पुढचे नंबर तुम्हाला प्रिंट करायचे नाहीत. लूप समजतोय काय एक्झॅक्टली चाललंय याच्यामध्ये? नीट बघा लूप समजतोय की नाही समजतोय. सुरुवातीला लाईन बाय लाईन एक्झिक्युशन राहतं. लाईन बाय लाईन म्हणजे काय? आय ची व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे इथं 10 आहे. इथं ही 0 व्हॅल्यू घेतली. इथं मायनस सिम्बॉल आहे, राइट? याच्यानंतर इथं डू करायला सांगितलंय. डू काय करायला सांगितलंय? प्रिंट करायला सांगितलंय. प्रिंट कोणाला करायचंय? आयला. आत्ताच बघितली आयची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. 10 ला प्रिंट करणार. परत काय सांगितलंय? लेट आय मायनस मायनस. डबल मायनस म्हणजे काय? 1 न आयची व्हॅल्यू मायनस करायची. म्हणजे 10 ची व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे? 9 व्हायला पाहिजे, राइट? परत 9 व्हॅल्यू कुठे जाणार? इथे येणार. परत ती 9 व्हॅल्यू कुठे येईल? इथे येईल. अजून काय कंडिशन? ट्रू आहे. अजून फॉल्स झाले का? नाही. इथं पण 0 आणि इथं पण 0 यायला पाहिजे. आता सध्या इथे किती आहे? 9 आहे. इथं 0 आहे. परत तो काय सांगतोय पुढे पुढच्या लाईनला डू सांगतोय. कोणाला डू करायचंय? इको आयला प्रिंट करायचंय. आता आयची व्हॅल्यू किती झालेली इथं? 9 झालेली. मग 10 नंतर तो 9 प्रिंट करणार. कारण हा ऑपरेटर काय सांगतोय तुम्हाला? मायनस मायनस करत यायचंय, राइट? अगेन 9 ची व्हॅल्यू किती होणार? 8 होणार. परत तो वरती जाणार. हे समजतंय की नाही समजतंय? इतकं सांगा. बेसिक सर आहे. समजत आहे पण सर हे पॅरेलल म्हणजे सिंगलच होईल का लाईन? हो, एकाच लाईनच्या आतमध्ये 1 मिनिट. प्रिंट करायचं का पहिला? प्रिंट करूयात का? 1 मिनिट हो गाईज. सर. 1 सेकंद. एक सेकंड. ठीक आहे. मी काय करतो? एक फाईल क्रिएट करतो. vi while loop डॉट sh. ठीक आहे. जस्ट क्लिक ऑन एंटर. आय पेस्ट. एक सेकंड. कॉपी नाही झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर सेव्ह WQ एक्सक्लेमेटरी मार्क. जस्ट क्लिक ऑन एंटर. त्याच्यानंतर मी काय करतो? while loop डॉट sh ला प्रिंट करतो. कसा प्रिंट करायचा? एक्झिक्यूट करतो. sh while loop डॉट sh. जस्ट क्लिक ऑन एंटर. काय झालं बघा? लाईन नंबर 5 ला काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. एक सेकंड गाईज. sh while loop डॉट sh लाईन नंबर 5 मध्ये एकदा चेक करू काय प्रॉब्लेम आहे. vi while loop डॉट sh. लाईन नंबर 5 कोणती बघा? 1 ही सेकंड लाईन, ही थर्ड लाईन, फोर्थ लाईन आणि फिफ्थ लाईन. इथे काहीतरी इश्यू आहे. ठीक आहे. इथे काय पाहिजे बघा? मी इन्सर्ट मोडला ऍक्टिव्हेट करतो. इथं मी थोडा स्पेस द्यायला चालू करतो. इथे एक स्पेस देतो. त्याच्यानंतर इथे एक स्पेस देतो. ठीक आहे. नाव लेट्स चेक. कोलन WQ एक्सक्लेमेटरी मार्क. जस्ट क्लिक ऑन एंटर. देन sh while loop डॉट sh. झाला का प्रिंट? कुठपर्यंत जायला सांगितलंय त्याला? 0 पर्यंत जायला सांगितलंय, राईट? आता ह्याचं आणि याचं बघा. आय मीन त्याचं आपण काय म्हणतात ते कमांड बघू. ठीक आहे. while loop डॉट sh. आता याच्यामध्ये बघा आय ची व्हॅल्यू किती आहे रे? 10 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर while मध्ये काय सांगितलंय की 10 मायनस पर्यंत घेऊन जायचंय 0 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे 10 ला काय करायचंय? 0 पर्यंत घेऊन जायचंय. त्याच्यासाठी ऑपरेशन डू करा म्हणून सांगितलंय. इकोला प्रिंट करा. म्हणजे सुरुवातीला मला काय करायचं? 10 ला प्रिंट करायचं. मला व्हॅल्यूज काय पाहिजे? 10 टू 0 पर्यंत मला व्हॅल्यूज प्रिंट करायच्यात. निगेटिव्ह फॉर्मॅटमध्ये म्हणजे डिक्रिमेंटल फॉर्मॅटमध्ये.
त्याच्यासाठी मला पहिलं 10 प्रिंट करायला पाहिजे. तर मी काय केला, इको $i म्हणजे मी 10 ला प्रिंट केला. ठीक आहे. लेट आय मायनस मायनस म्हणजे काय केला, तो जो 10 होता त्याला इथेच मी प्रिंट केलाय. आता 10 नंतर 9 ला प्रिंट करायचा, त्याच्यासाठी मी काय केलं, पुढच्या लाईनला लेट मायनस आय मायनस मायनस घेतला. म्हणजे 10 ची व्हॅल्यू अगेन 9 होणार. 9 परत लूप मध्ये जाणार. लूप मध्ये इथं चेक करणार की 9 इज इक्वल टू 0 झालाय का, नाही झालेला आहे. बरोबर आहे. जोपर्यंत 9 हा 0 होईल आणि इथं सुद्धा 0 असेल, या दोघांची व्हॅल्यू मॅच होईल, त्याच्यानंतरच लूप बंद करायचा, एक्झिक्यूट करायचा. जर मी इथे 1 टाकला, मी काय म्हणतोय, इथे 0 आहे तिथं 1 घेतला, तर हा 1 पर्यंतच प्रिंट करेल. ठीक आहे. आता मी किती घेतोय, 0 घेतोय, त्याच्यामुळे हा 0 पर्यंत प्रिंट करतोय. परत तो डू करणार, परत 9 ला प्रिंट करणार, 9 ची व्हॅल्यू 8 होणार, परत लूप मध्ये जाणार, 8 मायनस 0 आय मीन व्हॅल्यू होते का, शेवट 0 राहते का, नाही राहते, राईट. त्याच्यामुळे काय करणार, हा परत डू करणार, 8 ला प्रिंट करणार, व्हॅल्यू 7 होणार, परत इकडे जाणार, म्हणजे एक 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 तो प्रिंट करत राहणार. कळतंय की नाही कळतंय, ऑपरेशन कळतंय की नाही कळतंय ते आधी बघा. कळतंय सर. मायनस बाकीचे जीचा म्हणजे अर्थ काय सर तो? मायनस जी म्हणजे काय, एक सेकंड कुठे गेला, हा मायनस जी म्हणजे काय, इथली व्हॅल्यू आणि ही जी निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, निगेटिव्ह म्हणजे काय, 0 9 मायनस 0 याच्या नंतर जो रिमाइंडर आपला राहिला पाहिजे तो किती राहिला पाहिजे, 0 राहिला पाहिजे. आता 9 मायनस 0 किती असतं, 9 असतं, बरोबर ना. 9 मायनस 0 किती, 9च 0. असतं. सॉरी 9 मायनस 0 किती, 9 झाला. रिमाइंडर 0 राहिला का, नाही राहिला 0, राईट. जोपर्यंत रिमाइंडर तुमचा 0 राहत नाही तोपर्यंत हा लूप काय करणार, कंडिशनल बेस वरती चालणार. म्हणजे याला सांगतानाच काय सांगितले आपण, की इथली जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू मॅच व्हायला पाहिजे. त्याच्यासाठीच आपण हा एक डिफरन्स घेतो. ही कंडिशन झाली. हा कमांडचा एक पार्ट आहे. आता जसं इको कमांड आहे तसं -GE सुद्धा कमांड आहे. ठीक आहे. ज्या कमांड्स असतात त्या कुठल्या ब्लू कलर मध्ये आहेत बघा, हे कंडिशनल बेसिस वरती आहे. हे आपण चेंज करू शकतो, बट याला चेंज नाही करू शकत आपण. या दोघांच्या मध्ये डिफरन्स चेक करतो हा. याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू मॅच व्हायला पाहिजे. इथे जर 1 केला तर हा 1 पर्यंतच इतकेच मेसेज प्रिंट करेल, 10 to 1. इथं 0 करतोय त्याच्यामुळे हा 0 पर्यंत मेसेज काय करतोय, प्रिंट करतोय, राईट. कळतंय की नाही कळतंय एव्हरीवन, येस सर. बाकीचे? हो सर. हो सर. हो सर. ओके. अवघड काही नाहीये. ठीक आहे. सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. फक्त अंडरस्टँड करून घ्या. काही अवघड नाही याच्यामध्ये. फक्त एक्झिक्युशन बघायचं. इथली व्हॅल्यू आणि इथली व्हॅल्यू मॅच झाली, त्यावेळेस लूप आपला बंद होणार आहे, एक्झिक्यूट व्हायचा. म्हणजे हे कंडिशनल बेस झाला. आपण कंडिशन दिली त्याला. ही कंडिशन आहे बाबा. याच्यानुसार तू लूप एक्झिक्यूट कर. जोपर्यंत ही कंडिशन मॅच होत नाही तोपर्यंत काय करायचं, थांबायचं नाही. तोपर्यंत प्रिंटच करायचं. राईट? दॅट इज नथिंग बट द कंडिशनल बेस लूप. आता याच्यामध्ये बघा आणखीन एक राहतो. दॅट इज नथिंग बट द इन्फानाइट लूप. इन्फानाइट लूप हा सुद्धा इंटरेस्टिंग आहे. इन्फानाइट. इन्फानाइट म्हणजे काय रे? मॅथमॅटिक्स मध्ये झालेलं असेल. इन्फानाइट म्हणजे काय असतं? कधी न संपणारा. राईट. कधीही न संपणारा म्हणजे अनंत, राईट. कधीही आपला काय होणार नाही, तो लूप आपला बंद पडणार नाही, राईट. तो कंटिन्युअसली फिरत राहणार. आता समजा इथे मी एक एक्झाम्पल घेतो, लाईक सपोज बिन बॅश याच्यामध्ये समजा मला काय करायचंय, एक लूप आहे, एक लूप घेतो मी आणि याला कायम मला ट्रू ठेवायचं आहे. आता मगाशीच आपण सांगितलं, हा जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत एक्झिक्यूट होणार, म्हणजे लूप फिरत राहणार. हा फॉल झाला की लूप बंद पडणार, एक्झिक्यूट व्हायचा. ठीक आहे. तर मी काय देतो, बाय डिफॉल्ट लूपला मी ट्रू देतो. म्हणजे याचा अर्थ काय, हा कायम फिरत राहायला पाहिजे, बरोबर आहे. मी काय करतो, ह्याला वाईल ट्रू करतोय, राईट. म्हणजे तुम्हाला याचं मिनिंग समजेल की ही जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत हा लूप फिरतो. हा ज्यावेळेस फॉल्स होईल त्यावेळेस लूप फिरायचा बंद होईल. सिमिलर लाईक मी काय करतोय, फोर्सफुली लूपला मी ट्रू करतोय इथं इन्फानाइट मध्ये, कारण मला तो बंदच करायचा नाही लूप, कंटिन्युअसली मला फिरवत राहायचं आहे त्याला, राईट. वाईल ट्रू, त्याच्यानंतर मला एक ऑपरेशन करायला सांगायचं आहे त्याला, एक मेसेज प्रिंट करायला सांगू आपण त्याला. इको 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 असं काहीतरी देतो मी, दिस इज माय लूप स्टेटमेंट. असा एक मेसेज मला काय करायचा आहे, कंटिन्युअसली मला त्याला काय करायचं आहे, फिरवायचं आहे. ठीक आहे.
आणि इथं मला डन करून टाकतो मी इथेच. मी याच मेसेजला ओपन करतो, आय मीन कॉपी करतो. इथं काय करू, एक फाईल क्रिएट करू, vi infinite loop.sh, क्लिक ऑन एंटर, देन इन्सर्ट मोड आणि पेस्ट करा, पेस्ट, क्लिक ऑन एंटर. नाव काय आहे बघा, वाईल ट्रू म्हणजे फोर्सफुली आपण वाईल कंडिशन ट्रू ठेवली आहे. डू काय करा, दिस इज माय लूप स्टेटमेंट, याला काय करायचं तुम्हाला प्रिंट करायचंय. सेव्ह करा, एक्झिक्यूट करा, सेव्ह करा, बाहेर या आणि त्याच्यानंतर त्या फाईलला एक्झिक्यूट करा. sh infinite loop.sh, जस्ट क्लिक ऑन एंटर. हा पळतच राहणार जोपर्यंत आपण त्याला फॉल्स कंडिशन देणार नाही. हा बघा कंटिन्युअसली फिरत राहतोय. मी आता स्क्रोल अप करतोय, स्क्रोल डाऊन करा, ऑटोमॅटिकली हा इथे बघा मेसेजेस त्याचे प्रिंट होत राहिलेत. ठीक आहे, आता इतके फास्ट ते मेसेजेस प्रिंट होत राहिलेत की आपल्याला ते दिसत सुद्धा नाहीये. हे बघा आधी मध्ये तुम्हाला कुठेतरी दिसेल, राईट. दॅट इज नथिंग बट द इन्फानाइट लूप. हे बघा किती वरती वळतोय. आता याला स्टॉप करायचा एकच ऑप्शन आहे, कंट्रोल सी करायचा आणि लूपला काय करायचं, ब्रेक करायचा. कळतंय, इन्फानाइट लूप. आता किती मेसेजेस, कितीतरी मेसेजेस, 10,000 प्लस मेसेजेस हे प्रिंट झाले असतील. आपण त्याला मोजू पण शकत नाही, इतके मेसेजेस आहेत ते. कळलं आता सगळ्यांना लूप्स कसे एक्झिक्यूट करायचे. येस सर. बेसिकली तसे Yes, दोन sir. टाईपचे लूप्स राहतात. येस, रेंज बेस्ड आहे, कंडिशनल आहे, बट दिस इज ऑल्सो इन्फानाइट लूप. इन्फानाइट लूप म्हणजे काय, त्याला आपण काय करू शकतो, कंटिन्युअसली ही जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे, आता ही फोर्सफुली कंडिशन ट्रू आहे, त्याच्यामुळे आपले मेसेजेस प्रिंट करायचे कधीही बंद होणार नाही. असंच आपण सर्व्हरवरती जर हा मेसेज फाईल आपण एक्झिक्यूट करून ठेवली, हा दिवसेंदिवस कधीही बंद होणार नाही. हा दिवसेंदिवस काय करेल, हा प्रिंट होत राहील, राईट. दॅट इज नथिंग बट द लूप्स गाईज. लूप्स बद्दल आता काय डाऊट आहे गाईज, वर्किंग विथ द लूप्स, एव्हरीवन क्लिअर आहे, सगळ्यांना क्लिअर आहे आता Yes, लूप्स. ओके, दॅट्स ग्रेट. नाव नेक्स्ट पॉइंट इज फंक्शन. फंक्शन्स किंवा आपण याला फंक्शन किंवा फंक्शन्स असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता फंक्शन्स काय असतात बघा. व्हॉट इज अ फंक्शन बाय गाईज, द बिग टास्क कॅन बी डिवायडेड इंटू स्मॉलर टास्क युजिंग द फंक्शन. लेट मी राईट द theory first. The big task can be divided into, or big task can be divided into a smaller task using a function, or using the function called as a function. म्हणजे काय की एक मोठे मोठे टास्क आहेत, त्याला तुम्हाला डिवाइड करायचे आहे एक स्मॉल टास्क मध्ये, राईट. दॅट इज नथिंग बट द फंक्शन. सो फंक्शन विच इज मेजरली यूज टू परफॉर्म ऍक्शन अँड टास्क. Function which is used to perform function which is used to perform an action and task. ठीक आहे. एखादी ऍक्शन तुम्हाला परफॉर्म करायचं आहे किंवा एखादा टास्क तुम्हाला परफॉर्म करायचा आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, जावा मध्ये असेल, डॉटनेट मध्ये असेल, सी मध्ये असेल, लायनक्स मध्ये असेल, शेल स्क्रिप्टिंग मध्ये असेल, फंक्शनच कामाला येतं. ठीक आहे. बिग टास्कला डिवाइड करायचं आहे स्मॉल टास्क मध्ये. फंक्शन विच इज लाईक यूज टू परफॉर्म अन ऍक्शन ऑन टास्क, परफॉर्म अन ऍक्शन, त्याच्यासाठी आपल्याला फंक्शन यूज करायचंय. युजिंग द फंक्शन वी कॅन डिवाइड अवर टास्क लॉजिकली. Using the function we can divide our task logically. Function are reusable also. And the last point is function are reusable also. आता मला सांगा, बॅकएंड लँग्वेजेस कोणाला माहिती आहेत का, कोणाला मेथड्स वगैरे कधी ऐकले तुम्ही, मेथड्स किंवा फंक्शन्स. पायथन मध्ये फंक्शन्स म्हणतात, जावा मध्ये त्याला मेथड्स म्हणतात. कधी ऐकले याच्या अगोदर किंवा कधी असं बघितलंय कोड, बॅकएंड कोड वगैरे. येस. ओके, काही लोकांना माहित आहे, काही लोकांना नाही माहिती. आता याच्यामध्ये बघा, एक
तुम्ही जर कोडमध्ये बघितलं तर मेथड्स असतात आणि त्या मेथडच्या आतमध्ये स्मॉल स्मॉल मेथड्स आणखीन असतात, राईट? मग काय केलेलं असतं, की तुमचे जे मोठे मोठे टास्क आहेत त्याला डिवाइड करायचं आहे. कारण एकाच फंक्शनमध्ये जर सगळे टास्क ठेवले तर ते काय करेल, त्याला एक्झिक्यूट करायला वेळ लागेल. त्याच्यामुळे काय केलं जातं, फंक्शनच्या अकॉर्डिंगली स्मॉल स्मॉल टास्क काय केले जातात, हे डिवाइड केले जातात, राईट? सेकंड लाईन इज फंक्शन विच इज यूज टू परफॉर्म अन ऍक्शन अँड टास्क. कोणते तरी ऍक्शन्स तुम्हाला परफॉर्म करायचे किंवा टास्क परफॉर्म करायचे, ऑलवेज वी नीड टू हॅव द or we have the functions, right? Using the function we can divide our task logically. We can divide the task. आपण टास्क डिवाइड करू शकतो आणि फंक्शन आर द रियुजेबल. फंक्शन काय आहेत, त्याचा आपण रियूज करू शकतो, राईट? त्याला आपण रिपीटेडली कॉल करू शकतो, राईट? लेट मी ऍड द सिंटॅक्स. आता याचा सिंटॅक्स कसा असेल बघा. तुम्हाला इथे फंक्शन राईट करायचं आहे सुरुवातीला, ठीक आहे? FUNCTION आणि त्याच्यानंतर तुम्हाला फंक्शनचं नेम ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे पॅरेंथेसिस द्यायचा आहे, ठीक आहे? हा सिंटॅक्सचा पार्ट आहे. का द्यायचा असं विचारायचं नाही. डायरेक्टली पॅरेंथेसिस द्यायचा. त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट ऑन करायचा, ऑफ करायचा. दॅट्स इट. दिस इज द सिंटॅक्स फॉर द फंक्शन. फंक्शनचा सिंटॅक्स पार्टच करायचा, ठीक आहे? जे काही सिंटॅक्स मी तुम्हाला सांगतोय ते सगळे लक्षात ठेवायचे. फंक्शन, फंक्शनचं नेम काही देऊ शकता. ABCD XYZ, सिटी नेम, युअर नेम, युअर फर्स्ट नेम, लास्ट नेम, एज, काही वाटेल ते देऊ शकता, ठीक आहे? That is nothing but the function name. But after that, parenthesis should be the mandatory. Parenthesis द्यायचा म्हणजे द्यायचा. त्याच्याशिवाय हा फंक्शन नाहीये. जावा मध्ये मी तुम्हाला वाटलं तर एक फंक्शन दाखवतो. वेट, राईट? दॅट इज द एक सेकंड. एक सेकंड जावा प्लीज. मध्ये असतं वाटतं ना कंपल्सरी हा, पॅरेंथेसिस. जावामध्ये प्रत्येककडे प्रत्येका ठिकाणी गाईज फंक्शनला किंवा मेथडला हा पॅरेंथेसिस कंपल्सरी राहतो. आता याच्यामध्ये बघा, यार काय होतं याला, एक सेकंड. याच्यामध्ये बघा, दॅट इज द फंक्शन. हे फंक्शन आहे. याच्यामध्ये बघा, इथे पॅरेंथेसिस दिसतोय तुम्हाला, इथे सुद्धा पॅरेंथेसिस दिसतोय आणि त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट ऑन आहे, इथे ऑन ऑफ आहे. हिअर इज अ फंक्शन ऑफ द जावा. याला मेथड म्हणतात, ठीक आहे? मेथड नेम काय? गेट स्टुडंट नेम. स्ट्रिंग काय? डेटा टाइप. इट मीन्स रिटर्न टाइप, राईट? इकडे काय आहे? फंक्शन आहे. इकडे काय? फंक्शन नेम. इथे तुम्ही फंक्शन नेम काही द्या, बट त्याच्यानंतर तुम्हाला पॅरेंथेसिस हा ऑलवेज द्यायचा आहे. आफ्टर दॅट कर्ली ब्रॅकेट ऑन, कर्ली ब्रॅकेट ऑफ. इथे सुद्धा कर्ली ब्रॅकेट ऑन आहे. याला हे तुम्ही कन्सिडर करू नका. हे नाही राईट केलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे? ते ऍक्च्युली त्याच्या सिच्युएशन नुसार केलेलं असतं ते, ठीक आहे? त्याला काय म्हणतात, पॅरामीटराइज पॅरामीटराइज मेथड झाली ती. म्हणजे पॅरामीटर्स आपण ऍड करतोय, ठीक आहे? सिमिलर लाईक इकडे सुद्धा फंक्शन नेम आहे. फंक्शन नेम नंतर पॅरेंथेसिस द्यायचा, ओपन कर्ली ब्रॅकेट, क्लोज कर्ली ब्रॅकेट. दॅट इज अ सिंटॅक्स फॉर अवर फंक्शन. फंक्शन, फंक्शन नेम, पॅरेंथेसिस आणि कर्ली ब्रॅकेट, राईट? सो हिअर इज द सिंटॅक्स. आता काय करायचं बघा तुम्हाला, की याच्यामध्ये मला काय करायचं, एक एक्झाम्पल घेऊ. रायटिंग वेलकम मेसेज किंवा रायटिंग वेलकम फंक्शन असं मी राईट करतो. एक मिनिट. आपण मॅक्सिमम काय करू, प्रॅक्टिकली याच्यावरती फोकस करू, म्हणजे तुम्हाला ते इमिडिएटली ग्रास्प होईल. रायटिंग, मला काय करायचं, एक वेलकमचा एक फंक्शन मला राईट करायचं आहे. वेलकम फंक्शन, रायटिंग वेलकम फंक्शन, ठीक आहे? आता वेलकम फंक्शन कसं राईट करायचा, सिंटॅक्स काय गाईस? सुरुवातीला फंक्शन घ्यायचं आहे, तर फंक्शन घ्या, फंक्शन, ठीक आहे? त्याच्यानंतर फंक्शनचं नेम घ्यायचं आहे. आता वेलकम इथे काय सांगितलंय, रायटिंग वेलकम फंक्शन, म्हणजे फंक्शनचं नेम काय आहे गाईस? फंक्शन नेम काय आहे याच्यामध्ये, वेलकम. राईट? वेलकम घ्यायचा. त्याच्यानंतर पॅरेंथेसिस ऑन ऑफ, कर्ली ब्रॅकेट ऑन आणि ऑफ आणि एंटर मारायचा मधूनच, ठीक आहे? याच्यानंतर ज्यावेळेस मी ह्या फंक्शनला कॉल करेन, त्याच्यानंतर काहीतरी मेसेज प्रिंट झाला पाहिजे. आता जो मेसेज तुम्हाला प्रिंट करायचा आहे तो याच्या आतमध्ये द्यायचा, जसं की आपण इको देतो, सॉरी, इको, राईट? त्याच्यानंतर इथे वाटल्यास तर मी काय करतो, वेलकम, वेलकम टू फंक्शन्स असं काहीतरी राईट करतो, राईट? त्याच्यानंतर आणखीन एक मेसेज वाटल्यास तर राईट करा, इको, इको, आय एम लर्निंग शेल स्क्रिप्टिंग, ठीक आहे? असं राईट करू शकताय, ठीक आहे? किंवा शेल स्क्रिप्टिंग विच इज युज्ड, पुढचा मेसेज असा एक राईट करू आपण, इको शेल स्क्रिप्टिंग which is used
टू ऑटोमॅट अवर राउटिंग वर्क किंवा रुटिंग वर्क, सॉरी रुटिंग वर्क, राईट. हे मेसेजेस मला काय करायचे आहेत, प्रिंट करायचे आहेत. आता हे मेसेजेस आपण काय केले रे, इथं प्रिंट केले. सॉरी, लाईन एंड करायला लागेल गाईज. सॉरी, इथे काय करायला लागेल, इथे आपल्याला सेमिकॉलन द्यावं लागेल. ठीक आहे, इथं वाटल्यास तर असं काहीतरी करू. इथं सेमिकॉलन, इथं सेमिकॉलन. ठीक आहे, इथून कर्ली ब्रॅकेट ऑन, इथून कर्ली ब्रॅकेट ऑफ. ठीक आहे, थोडंसं मी सुटसुटीत करतोय. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, एक फंक्शन राईट केलाय. फंक्शन नेम इज अ वेलकम. वेलकम म्हणजे काय, एक मेथड झाली. ज्यावेळेस तुम्ही या मेथडला कॉल देणार आहे, त्यानंतर हे मेसेजेस प्रिंट होतील. का प्रिंट होतील? कारण या फंक्शनच्या आतमध्ये जे काही मेसेजेस आहेत, त्या मेसेजला तुम्हाला काय करायचं आहे, एक्झिक्यूट करायचे. जसं आपण इथं बोललो होतो, फंक्शन विच इज यूज टू परफॉर्म अन ऍक्शन ऑर टास्क. आता फंक्शनला काय दिलेत, या वेलकम फंक्शन मध्ये टास्क आहेत. कोणता टास्क आहे? हा फर्स्ट टास्क आहे, हा सेकंड टास्क आहे आणि हा थर्ड टास्क आहे. या तिन्ही टास्कला मला काय करायचं आहे, या तिन्ही टास्कला मला एक्झिक्यूट करायचं आहे. मग एक्झिक्यूट करायचं म्हणजे काय करायचं, या वेलकम फंक्शनला तुम्हाला कॉल द्यावा लागेल. आता हा कॉल कुठे द्यायचा, तुम्ही या फंक्शनच्या बाहेर डायरेक्टली वेलकम राईट करायचा. म्हणजे काय झाला, की या वेलकमला तुम्ही काय करताय, कॉल करताय. ज्यावेळेस हा वेलकम एक्झिक्यूट होईल, त्यानंतर इकडे लूप येईल, लूपच्या आतमध्ये जाईल, कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये गेल्यानंतर त्याला हा इको दिसेल आणि त्याच्यासमोर हा मेसेज दिसेल. हा इको दिसेल, हा मेसेज दिसेल, हा इको दिसेल, हा मेसेज दिसेल. ऑटोमॅटिकली तो काय करेल, आपल्या फंक्शनला एक्झिक्यूट करून हे मेसेजेस प्रिंट करेल. दॅट्स इट. दॅट इज नथिंग बट द पॉवर ऑफ अवर फंक्शन गाइज. ठीक आहे, लेट्स एक्झिक्यूट दिस कोड. आपण हा फंक्शन एक्झिक्यूट करू. बिफोर देअर लेट मी ऍड हिअर शबांग. मी काय करतो, यालाच एक्झाम्पल बनवून याला शबांग ऍड करू. ठीक आहे, एक वाटल्यास तर काय करू, एक सेकंड. एक वाटल्यास तर एक फाईल क्रिएट करून घ्या, vi फंक्शन डॉट sh. ठीक आहे, सॉरी, कोणत्या फाईलचं नेम आहे गाईज या, किंवा कोणती घेऊ शकताय, लाईक डेमो डॉट sh घेऊ, कन्फ्यूज व्हायला नको. डेमो डॉट sh. ठीक आहे, जस्ट क्लिक ऑन एंटर, आय करा इन्सर्ट, त्याच्यानंतर हा वाला फंक्शन कॉपी करा आणि याच्यानंतर इथे प्रिंट करा. क्लिक ऑन एंटर, राईट. त्याच्यानंतर काय करा, बाहेर या, सेव्ह करून फाईल, आणि त्याच्यानंतर त्या फाईलला एक्झिक्यूट करा, sh डेमो डॉट sh. जस्ट क्लिक ऑन एंटर. झाले का मेसेजेस प्रिंट? म्हणजे कोणाला कॉल केला होता आपण, कॉल कोणाला केला होता गाईज, कॉल कोणाला केला होता, वेलकमला. वेलकमला कॉल केला होता. वेलकम इज अवर फंक्शन. सो व्हॉट इज अ फंक्शन गाईज? फंक्शन विच इज यूज टू एक्झिक्यूट सम टास्क अँड ऑपरेशन्स, राईट. Function which is used to execute some task and operation, that is called as a function. The big task can be divided into smaller tasks using the function as well, right? Using the function we can divide our task logically and function are reusable. आपण हे फंक्शन कुठेही कॉल करू शकतो. ठीक आहे, कोणत्याही याच्यामध्ये मल्टिपल फंक्शन तुम्ही राईट करू शकता आणि त्याला कॉल करू शकता. एक फंक्शन झाला, असे 10 फंक्शन राईट करा आणि शेवटला काय करा, कोणत्याही फंक्शनला तुम्ही कॉल देऊ शकता. अकॉर्डिंग टू दॅट अवर फंक्शन इज गोइंग टू प्रिंट. ठीक आहे, असे असे काय असतात, हे फंक्शन्स असतात. लेट्स डिस्कस फंक्शन विथ पॅरामीटर एक काय असतो. आता याच्यानंतर एक छोटासा पॉइंट आहे, फंक्शन विथ पॅरामीटर. इथेच मी काय करतो, राईट करतो फंक्शन विथ पॅरामीटर. आता पॅरामीटर म्हणजे काय असतो रे, की एक पॅरामीटर तुम्हाला पास करायचं आहे. समजा मी एक एक्झाम्पल घेतो, एक्झाम्पल लाईक एक फंक्शन घेतो. ठीक आहे, फंक्शनचा सिंटॅक्स कसा आहे, सुरुवातीला फंक्शन, त्याच्यानंतर फंक्शनचं नेम असणार आहे, राईट. आता समजा मी वेलकमच फंक्शनचं नेम घेतो, वेलकम पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट ऑन कर्ली ब्रॅकेट ऑफ, क्लिक ऑन एंटर, राईट. आता याच्यामध्ये मी काय करतो, एक पॅरामीटर पास करतो. पॅरामीटर म्हणजे मी एक $i मला पास करतो. ठीक आहे, सॉरी $1 ला पास करू, म्हणजे हा काय झाला, एक पॅरामीटर झाला. म्हणजे या फंक्शनच्या पुढं जो पॅरामीटर असेल तो फर्स्ट असेल, त्याला तुम्हाला प्रिंट करायचा आहे. हा फंक्शन काय आहे, वेलकम आहे. सुरुवातीला काय करायला लागेल,
वेलकमला कॉल द्यावा लागेल. वेलकमच्या पुढे जे काही तुम्ही राईट कराल, लायनक्स राईट केलं, लायनक्सला प्रिंट करेल. आणखीन एकदा कॉल करा फंक्शनला. वेलकम, मी लायनक्स सॉरी आणखीन एक पॅरामीटर पास करतो AWS. AWS ला प्रिंट करेल. मी काय करतो, आणखीन एकदा फंक्शन कॉल करतो. मी आता डेव्हऑप्सला कॉल करतो. म्हणजे हा काय झाला, फर्स्ट पॅरामीटर आर्ग्युमेंट. हा पण फर्स्ट पॅरामीटर आर्ग्युमेंट. लायनक्स नंतर आपण समजा मॅक राईट केला. मॅक राईट केला. हा कोणता पॅरामीटर झाला गाईज? सेकंड पॅरामीटर झाला, बरोबर ना? बरोबर आहे की नाहीये? हा हा फर्स्ट पॅरामीटर, हा सेकंड पॅरामीटर. मी काय सांगितलं, फर्स्टच पॅरामीटरला प्रिंट करायचंय. मग हा प्रिंट होईल का मॅक? नाही होणार आहे. इथे बघा, परत एकदा फंक्शनला कॉल केला आणि फर्स्ट पॅरामीटरला कॉल द्यायला सांगितलं. म्हणजे फर्स्ट पॅरामीटर इथं आपण प्रिंट करतोय. परत फंक्शनला कॉल दिला, आणखीन एक मी पॅरामीटर ऍड केला ऍज अ डेव्हऑप्स म्हणून. ठीक आहे, लेट मी कॉपी दिस. इथे वाटल्यास तर काय करू, आणखीन एक फाईल क्रिएट करू. vi demo1.sh. Now insert mode, click on paste, click on enter. Now wq exclamatory mark आणि काय करायचं आहे मला आता, sh demo1.sh. क्लिक ऑन एंटर. काय झालं, प्रत्येकाचे फर्स्ट पॅरामीटर कॉल होत आहेत. लायनक्स, AWS आणि डेव्हऑप्स, राईट? दॅट इज नथिंग बट द फंक्शन विथ पॅरामीटर. कळतंय ना सगळ्यांना, एव्हरीवन? येस सर. येस सर. ठीक आहे. सर याच्यानंतर पॅरामीटर इन्क्रीज करून एक एक्झिक्यूट करून. ओके, आपण काय करू, इथेच काय करू, SHVI. हा, इथेच काय करू, इथे मी मॅक ऍड करतो. सॉरी, ठीक आहे. कोलन WQ एक्सक्लेमेटरी मार्क, क्लिक ऑन एंटर. नाव SH. हा ना काय केला, सेकंड पॅरामीटरला त्याने कॉलच नाही केला बघा, म्हणजे मॅक आपण ऍड केला होता. आता मला मॅकला सुद्धा काय करायचंय, प्रिंट करायचंय. तर काय करावं लागेल रे, काय करावं लागेल, मॅकला सुद्धा मला प्रिंट करायचंय. म्हणजे मॅक कोणता, सेकंड $2 पण टाकावं लागेल. हा, $2 सुद्धा टाकावं लागेल. मी काय करतो, आयदर तुम्ही इथं टाकून एकदा ट्राय करू, $2. आता असं घेईल की नाही थोडस डाऊट आहे. नसेल तर आपण नेक्स्ट लाईनला टाकू. वेट, लेट मी प्रिंट इट. येस, म्हणजे असं सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे, काय केलं, $1 आणि $2 सुद्धा ऍड केला. आता सेकंड फंक्शनला बघा, सेकंड फंक्शनला सिंगल पॅरामीटर आहे, थर्ड फंक्शनला सुद्धा सिंगल पॅरामीटर आहे, फर्स्ट फंक्शनला 2 पॅरामीटर्स आहेत. क्लिअर आहे हितेश? कोणी विचारलेलं, हितेश? हो. ओके येस सर. ओके, ऋषिकेश. ठीक आहे. आणखीन एक रिक्वायरमेंट असते. समजा अशी एक रिक्वायरमेंट राहते तुम्हाला, रिक्वायरमेंट लाईक write a function which will take file name which will take a file name as input. ठीक है, which will take file name as input and print content and print content and print content of that फाईल. असा एक क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो. काय सांगितले बघा, क्वेश्चन नीट वाचायचं आहे, नीट क्वेश्चन वाचा. काय सांगितलंय, राईट अ फंक्शन विच विल टेक अ फाईल नेम ऍज अ इनपुट. म्हणजे काय रे, अँड प्रिंट कंटेंट ऑफ दॅट फाईल. काय समजलं तुम्हाला याच्यामध्ये, मला ते आधी सांगा. क्वेश्चन वाचा आणि नीट सांगा मला काय समजलं त्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात काय करायचंय तुम्हाला, की एक समजा फाईल आहे, त्या फाईल मध्ये काहीतरी कंटेंट आहे, मी फाईल नेम ऍज अ इनपुट म्हणून देणार, ऑटोमॅटिकली त्याच्या आतमधला कंटेंट जो आहे तो प्रिंट व्हायला पाहिजे. समजला?
हॅलो, एम आय ऑडिबल की नाही? येस आवाज येतोय ना? एक सेकंड प्लीज. अरे यार, एक मिनिट प्लीज. काय करायचं मला? एक फाईलचं नेम दिल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याच्या आतमधला कंटेंट मला प्रिंट करून बघायचं आहे. म्हणजे प्रिंट व्हायला पाहिजे, राईट? दॅट इज अ रिक्वायरमेंट. मग त्याच्यासाठी काय करूया? एक फाईल क्रिएट करू. लेट मी ॲड शबांग. एक शबांग ॲड करतो मी. त्याच्यानंतर फाईलमध्ये मी काय करतो, समजा एक फंक्शन क्रिएट करतो सुरुवातीला. फंक्शन आणि एक फंक्शनचं नेम देतो मी रीड डेटा किंवा रीड फाईल डेटा नावाचं फंक्शन घेतो मी. फाईल डेटा, ठीक आहे. पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट ऑन ऑफ, ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, इथं मला काय करायचं आहे, एक मेसेज प्रिंट करायचा आहे, इको एंटर युअर फाईल नेम, ठीक आहे. याच्यानंतर मला काय करायचं आहे, त्या फाईलला रीड करायचं आहे. त्याच्यासाठी मी काय करतो, फाईल नेम ॲज इट इज इथं घेतो, ठीक आहे. एंटर युअर फाईल नेम. त्याच्यानंतर त्या फाईलला मला रीड करायचं आहे, रीड फाईल नेम. आणि त्या फाईल नेम मध्ये जो काही कंटेंट आहे, त्या फाईलमध्ये जो काही कंटेंट आहे त्याला मला प्रिंट करायचे बाय युजिंग द कॅट कमांड, ठीक आहे. त्याच्यासाठी मी काय करतो, इथे फाईल नेम ॲज इट इज घेतो. काय करतोय बघा मी. आणि त्याच्यानंतर मी काय करतो, त्या फंक्शनला कॉल तर करावा लागेल फंक्शनला, बरोबर ना? फंक्शनला कॉल कुठे करायचा? कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर. या फंक्शनला मी कॉपी करतो आणि इथे कुठेतरी मी कॉल करतो. आता याचं मिनिंग बघा, फंक्शनने घेतलं, त्याच्यामध्ये एक मेसेज राईट केला मी, रीड फाईल नेम. त्या फाईलला तुम्हाला प्रिंट करायचं आहे, राईट? त्या फाईलला काय करायचं, तुम्हाला प्रिंट करायचं आणि फाईलच्या आतमध्ये काय काय कंटेंट आहे ते तुम्हाला बघायचं. त्याच्यासाठी मी काय केलं, त्या फंक्शनला आउटसाइड कॉल केला, ठीक आहे. मी काय करतो, या फाईलला मी या कंटेंटला कॉपी करतो. एक फाईल क्रिएट करू. क्लिअर, समजा टेस्ट नावाची एक फाईल क्रिएट करू. vi टेस्ट डॉट sh. क्लिक ऑन एंटर. इन्सर्ट मोडला ऍक्टिव्हेट करतो आणि इथे मी कंटेंट पेस्ट, कॉपीच नाही झाला बहुतेक, एक सेकंड. इथं मी कंटेंट पेस्ट करतो, ठीक आहे. नाव सेव्ह इट. सेव्ह. क्लिक ऑन एंटर. नाव आय वॉन्ट टू एक्झिक्यूट दिस फाईल. sh टेस्ट डॉट sh. क्लिक ऑन एंटर. हा काय म्हणतो, एंटर युअर फाईल नेम. फाईलचं नेम काय गाईस? फाईलचं नेम काय आपल्या? रीड फाईल नेम. टेस्ट आहे रीड ना? फाईल डेटा. नाही, तो फंक्शन नेम झाला ना. अरे यार, हे काय झालं रे? फाईल नेम. हा फंक्शन नेम झाला ना गाईज. फंक्शन मगाशी सांगितलं होतं. परत बॅक टू द फंक्शन. सिंटॅक्स काय आहे? फंक्शन आणि त्याच्यानंतर फंक्शन नेम. मग रीड फाईल डेटा फंक्शन फाईल नेम कसा असेल? रीड फाईल डेटा हा फंक्शन आहे ना, त्या फंक्शनला खाली कॉल केलाय आपण. आपण सांगितलंय काय, राईट अ फंक्शन विच विल टेक अ फाईल नेम ॲज अ इनपुट. फाईल नेम ॲज अ इनपुट म्हणजे काय, तुम्हाला इथे फाईल नेम ॲज अ इनपुट द्यावा लागेल. मग मला आता सांगा, इथे फाईल नेम इनपुट काय असेल किंवा फाईल नेम काय असेल आपला? राईट, टेस्ट डॉट sh. म्हणजे हा काय झाला, इनपुट झाला. ज्यावेळेस मी इनपुट देईन, विच विल टेक अ इनपुट ॲज अ फाईल नेम अँड प्रिंट कंटेंट ऑफ दॅट फाईल. मग टेस्ट डॉट sh मध्ये काय कंटेंट आहे, एवढा कंटेंट आहे, बरोबर. तो कंटेंट प्रिंट झाला पाहिजे. मी काय ते केलं, इनपुट ॲज अ टेस्ट डॉट sh दिलं, जस्ट क्लिक ऑन एंटर. झाला का कंटेंट प्रिंट? दॅट इज अ रिक्वायरमेंट. कळतंय की नाही कळतंय? काय सांगितलं होतं, क्वेश्चन तुम्ही नीट वाचला नाही. मग राईट अ फंक्शन विच विल टेक अ फाईल नेम ॲज अ इनपुट. मग इनपुट काय घेतला मी, फाईल नेम घेतला. टेस्ट डॉट sh मी काय केला, इथे ऍड केला, डायरेक्टली एंटर केला. त्याच्यानंतर त्याने काय दिलं, प्रिंट कंटेंट ऑफ दॅट फाईल. ऑटोमॅटिकली इट विल प्रिंट द कंटेंट ऑफ दॅट ऑफ अवर फाईल, राईट? एव्हरीवन क्लिअर आहे की नाही आहे? येस सर. सगळ्यांना Yes, sir. कळतंय? येस सर, क्लिअर आहे. राईट.
राईट. ठीक आहे. आणखीन 2 क्वेशन्स आहेत, बट हे मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देईन. चेक फाइल एक्झिस्ट ऑर नॉट नावाचा एक आहे आणि चेक डायरेक्टरी एक्झिस्ट ऑर नॉट. ठीक आहे. अंडरस्टँड करून घ्यायचा. ते 2 क्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत आजच्या आज. ठीक आहे. उद्या आपला लास्ट सेशन असणार आहे याच्यावरचा, शेल स्क्रिप्टिंगवरचा. वेडनेसडे पासून क्लाउड स्टार्ट होतोय. ठीक आहे. सो उद्या आपला मला वाटतं आपण क्रॉन चालू करूयात. क्रॉन आणि क्रॉन म्हणून एक राहतो. CRON आणि CROND असे 2 जॉब्स आहेत. ते जॉब्स बघितले की आपला शेल स्क्रिप्टिंग इथं एंड होतो. ठीक आहे. प्रॅक्टिससाठी आणखीन 2 मी क्वेशन देतो आणि आता मी तुम्हाला असाइनमेंट एक 5 क्वेशन देणार आहे. ठीक आहे. ते 5 क्वेशन रीड करायचे. Google कोणीही करायचा नाही. 5 क्वेशन रीड करायचे आणि ते क्वेशन तुम्ही सॉल्व्ह करायचे. मी हे नोटपॅड तुम्हाला ॲज इट इज देतो. नोटपॅडच्या बाहेर कोणतेही क्वेशन नाहीयेत. म्हणजे याच्यामध्ये सिमिलर लाइक असेच असणार आहेत. ठीक आहे. एव्हरीवन क्लिअर आहे? मला सांगा इथे काय डाऊट आहे आता? फंक्शनमध्ये, लूपमध्ये किंवा कंट्रोल स्टेटमेंटमध्ये, रेंज स्टेटमेंट, लूप्स वगैरे. सॉरी कंडिशनल स्टेटमेंट, नॉट अ कंट्रोल. कंडिशनल स्टेटमेंट. इथे कोणाला डाऊट आहे? ऑल ऑफ यू क्लिअर आहे आता? बऱ्यापैकी तरी? येस सर. हो. इकडे हितेश, शिखा, उज्ज्वल, मयूर. ठीक आहे. ऍक्च्युली आज मी इव्हिनिंगला ट्रॅव्हल करतोय बॅक टू पुणे, त्याच्यामुळं आय मीन आज सेशन नसेल इव्हिनिंगला. तर उद्याच आपलं इव्हिनिंगला सेशन असेल. कशावरती असेल ते? क्रॉन आणि क्रॉन. म्हणजे आपला शेल स्क्रिप्टिंगचा उद्या लास्ट सेशन असेल. ठीक आहे. एक सेकंड. उद्या वेडनेसडे आहे ना? उद्या सुद्धा आपण मॉर्निंगला सेशन घेतोय. कारण उद्या इव्हिनिंग पर्यंत आय गेस मला वाटतं मीटिंग माझी एक्सटेंड होईल. दर वेडनेसडेला मीटिंग थोडीशी एक्सटेंड राहते. त्याच्यामुळे उद्या मॉर्निंगला वगैरे काही प्रॉब्लेम नाही ना? मॉर्निंग म्हणजे आफ्टर इव्हिनिंग वगैरे उद्याचे दिवस फक्त. ठीक आहे. चालेल. गुरुवार, चालेल. शुक्रवार आपलं ॲज इट इज येस. गुरुवार, शुक्रवार आपलं ॲज इट इज इव्हिनिंगला सेशन असेल. उद्या फक्त आपलं मॉर्निंगला किंवा आफ्टरनून पर्यंत सेशन असेल. मी तसं अपडेट करेन. डोंट वरी अबाउट दॅट. ओके. म्हणजे मोस्टली आपण बघू मॉर्निंगलाच आपण कंप्लीट करू. मॉर्निंगला नाही झालं तर आपण इव्हिनिंग म्हणजे आफ्टरनून पर्यंत करू. बट लेट इव्हिनिंग थोडंसं मीटिंग राहील माझी उद्या, त्याच्यामुळे फक्त उद्याचे दिवस ॲडजस्ट करा. याच्यावरती 1-2 क्वेशन्स मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो आन्सर सहित, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला असाइनमेंटला 5 क्वेशन देणार आहे. ठीक आहे. ते स्वतःहून तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत.